हरिपाठ वाचताना विठोबाचं ज्ञान कसं करावं? जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल. भक्तांनो, आज आपण एक अत्यंत गूढ पण अतिशय सोप्या साधनेबद्दल बोलणार आहोत. हरिपाठ वाचताना विठोबाचं ज्ञान कसं करायचं? हरिपाठ म्हणजे फक्त अक्षर नाहीत, तो आहे विठ्ठलाचा श्वास, विठ्ठलाचं स्मरण, विठ्ठलाचं अस्तित्व. आजच्या प्रवचनात आपण काय काय जाणून घेणार आहोत? हरिपाठाची खरी उत्पत्ती, हरिपाठ वाचताना मन का भटकतं, विठ्ठलाचं ज्ञान करण्याची 7 रहस्यपूर्ण पद्धती, माऊली आणि तुकोबारायांनी दाखवलेली ज्ञानस्थिती, हरिपाठाने जीवन बदललेली एक रडवणारी कथा आणि शेवटी विठ्ठलाशी एकरूप करणारा एक शक्तिशाली साधना प्रयोग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे सनातन धर्म माहिती या भक्तिभावाने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. अभंग. कारे तोची मजला विठोबा, पंढरीचा राया दाव तुझे पाय. कारे तोची मजला विठोबा, पंढरीचा राया दाव तुझे पाय. मज तुझ्या चरणी ठेवू घे, तूच माझा दाता, तूच सहाय्य. मज तुझ्या चरणी ठेवू निघे, तूच माझा दाता, तूच माझा सहाय्य. भक्तांनो, अभंग ऐकला मन आपोआप विठोबाच्या दिशेने धाव घेतं. हा अभंग म्हणजे भक्तीचा दरवाजा आणि हरिपाठ म्हणजे त्या भक्तीचे पुष्पगुच्छ. हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ हा ज्ञानेश्वर माऊली, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांनी दिलेला विठ्ठलाशी संवाद आहे. हरिपाठ म्हणजे विठ्ठल आता फक्त तुझं स्मरण करतो, तुझ्या नावात रमतो, तुझ्यावर विसंबून जगतो. परंतु आपण हरिपाठ उघडतो आणि मन पळून जातं, कधी कामात, कधी चिंता, कधी फोन. विठ्ठल म्हणतो, अरे मला बोलावत आहेस की शब्द वाचतो आहेस? मग उपाय कसं, ज्ञान कसं करायचं? आज आपण हेच शोधणार आहे. हरिपाठ वाचताना मन का भटकतं? मन 2 कारणांनी भटकतं. पहिलं, मन रिकामं नसतं, त्यात हजारो विचारांची गर्दी. दुसरं, विठ्ठलाचं रूप मनात स्थिर झालेलं नसतं. अगदी साधी गोष्ट आहे, मनात विठ्ठलाचा चेहरा स्पष्ट नसेल तर हरिपाठ ही फक्त वाचन, भक्ती नाही. म्हणून प्रथम काम विठोबाचं रूप मनात रोवणं. चौथं, विठ्ठलाचं ज्ञान करण्याची 7 रहस्यपूर्ण पद्धती. पहिलं, कटारीवर हात, रूप मनात आणा. हरिपाठ सुरू करण्याआधी 10 सेकंद डोळे मिटून मनात ही प्रतिमा आणा. कालवर्ण, घोटीवंग, कमरेचं वाघाचं कातडं, हात कटारीवर, स्मितहास्य, चरणांना पिवळा विटा आणि समोर उभा असलेला तुमचा विठ्ठल. ही प्रतिमा जितकी स्पष्ट तितकं ज्ञान सुलभ. श्वासात विठ्ठल पद्धत. प्रत्येक श्वासात म्हणा वी, प्रत्येक श्वासात सोडा ठल. 2 मिनिटांनी मन पूर्ण शांत होते. हरिपाठातील पहिला शब्द ज्ञान करा. हरिपाठातील पहिला शब्द हरी. हा शब्द हृदयात उतरला की पूर्ण हरिपाठ ज्ञानात जातो. शब्दानुसार मूर्ती. ही पद्धत सोपी पण प्रभावी. हरी म्हटलं की मूर्ती असते, विठ्ठल म्हटलं की मूर्ती जवळ येते. गगनायव पावन म्हटलं की मूर्ती तेजालते. 5वं, मंदिराचा दरवाजा मनात उघडा. हरिपाठ सुरू करण्याआधी कल्पना करा, तुम्ही पंढरपुराच्या रस्त्यावर चालत आहात, पाय मातीवर पडत आहेत, कळी लहान मुले वारी करत आहेत आणि अचानक विठ्ठल मंदिराचा मुख्य गाभारा समोर येतो. ही प्रतिमा ज्ञान खोल करते. नामस्मरणाच्या तालात वाचणे. हरिपाठ वाचताना 1 2 1 2 असा हलका ताल द्या. हाच ताल म्हणजे ज्ञानाची खूण. शेवटचा अद्भुत मंत्र. जर मन वारंवार भटकत असेल
तर फक्त म्हणा, विठ्ठला मला धरून ठेव आणि 2 सेकंद थांबा, मन आपोआप शांत होते. तुकोबारायांचा अनुभव, ज्ञानाची शिकवण. तुकाराम महाराज म्हणाले, विठ्ठल हा वाचला जात नाही, विठ्ठल हा जागा होतो. तुकाराम म्हणायचे, मनात मूर्ती ठेवली तर मूर्ती जगत राहते. हरिपाठ म्हणजे तेच, मूर्ती जागी करणं. हरिपाठाने जीवन बदललेली एक रडवणारी कथा. एक विठ्ठल भक्त नामदेवराव, घरात संकट, कर्ज, मुलांचे आजार, मनात चिंता, डोक्यात ताण. एका गुरुने सांगितलं, फक्त 21 दिवस हरिपाठ वाच, पण वाचन नको, ज्ञानाने वाच. विठ्ठलाकडे बघून वाच. पहिल्या दिवशी मन भटकल, दुसऱ्या दिवशी थोडं स्थिर झालं, तिसऱ्या दिवशी हरिपाठाच्या हरी हरी या शब्दात अचानक त्याला एक दृश्य दिसलं. विठ्ठल त्याच्या समोर उभा, हात कट्यारीवर, स्मित हास्य, आणि म्हणतो, मी आहे रे, मी आहे, घाबरू नकोस. नामदेवावर तो दिवस रडत रडत हरिपाठ संपवला. त्या दिवसापासून त्याचं जीवन बदललं. शक्तिशाली ज्ञान प्रयोग. रोज 3 मिनिटे. रोज हरिपाठ सुरू करण्याआधी 3 मिनिटे हे करा. डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या, मनात विठ्ठल उभा आहे अशी कल्पना, त्याला म्हणा, विठ्ठला मी आलो. मग हरिपाठ शांतपणे सुरू करा. यामुळे मन, श्वास, शब्द आणि विठ्ठल एक संध होतात. हीच खरी ज्ञानस्थिती. विठ्ठलाचं आशीर्वाद वचन. जो मला स्मरतो त्याला मी विसरत करत नाही, त्याचा मी विसर करत नाही. जो माझं नाम म्हणतो त्याचा हात मी सोडत नाही. हरिपाठ वाचा, मन माझ्या हृदयात शिरून वाचा. पांडुरंग. भक्तांनो, आजपासून हरिपाठ वाचताना फक्त अक्षर वाचू नका, विठ्ठलाकडे बघा, विठ्ठलाला अनुभवा, विठ्ठलाशी बोला, आणि तुमच्या जीवनात एक दिवस विठ्ठल जागा होईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जय जय रामकृष्ण हरी.